हळू 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 हळू. कर्तव्य, जबाबदारी ह्याहीपेक्षा आपल्या माणसासाठी आपण काहीतरी करायचं असं ठरवलं तर माणूस नात्याकडे बंधन म्हणून बघत नाही. सगळं काही आपुलकीपायी करतो आणि मग जुळून आलेली नाती ही रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक घट्ट होतात. ना हे घे पाणी पे. मला कधी कधी प्रश्न पडतो, खरंच मी अण्णांचा मुलगा आहे की तू अण्णांची मुलगी? जय, हा, अण्णांचा खोकला वाढत चाललाय. आपण डॉक्टरांना सांगितलं पाहिजे ना? हो सांगूया. म्हणजे वरवर वाटणारा हा कफ नंतर चिंतेचं कारण बनू नये. नाही, मी सांगतो. ही औषधं ताबडतोब घेऊन ये. नर्स, अण्णांना खूप कफ झालाय, त्यासाठी काही? हो, डॉक्टरांना विचारून मी सांगते. आणि हो, रिपोर्ट्स आणलेत का? नाही, तासाभरात मिळते. ओके, मग ते लवकर घेऊन या. मला ते डॉक्टरांना सुद्धा दाखवायचे. ठीक. जय, रिपोर्ट्स आले नसतील तर तुला तिथे थांबावं लागेल ना? हो. मग औषध आणायला उशीर होईल. नाही, मी एक काम करतो, मग मी औषधं आधी आणून देतो आणि मग रिपोर्ट्स घेऊन येतो. नको, राहू दे. अण्णा, असं काय करताय? लवकर बरं होऊन घरी जायचंय ना? मी घेऊन येतो औषध. हे काय? तू कुठे चाललास? अगं, ही औषधं घेऊन यायचे. हो हो हो, आण आण. मी गेले असते रे औषध आणायला, पण आता कालच बघितलं ना कसं प्रिस्क्रिप्शन हरवलंच माझ्याकडून. हॉस्पिटलला आलं ना की मला काही सुचतच नाही रे. म्हणजे आता बघ ना, घरी गेले, सगळं स्वयंपाक केला, चिनूचा अभ्यास, सगळं घरकाम. बाई ग, दमून गेले ग मी अगदी. पण अण्णांसाठी परत आले. काय रे, ते रिपोर्ट्स आले का रे? हो, तेही घेऊन यायचं. हो, त्याचे ते 8,500-10,000 रुपये राहिले असतील. बरं झालं तुम्ही दोघं नोकरी करताय ते. आता या अशा अचानक आलेल्या खर्चाचं काय केलं असतं आम्ही देवालाच माहिती. तुला सांगू का जय, सगळी सोंग घेता येतात रे बाबा, पण पैशाचं सोंग नाही घेता येत. वहिनी, चिनू येणार होता ना? अगं हो ना, किती अण्णांची आठवण काढतो माहिती का बिचारासारखा. अण्णा अण्णा करतो. येणार आहे तुम्हाला भेटायला तो. म्हणजे काय झालं, मी पण ना घाई गडबडतेच निघाले. अगो, सगळे घरकाम करता करता मला सतत अण्णांचा चेहरा ना डोळ्यासमोर. तुझ्याकडे आहेत ना रे पैसे सुट्टे? पैसे आहेत माझ्याकडे बाई. हा, बरं, तू निघ. जय, तुला सारखी ये जा करावी लागेल, त्यापेक्षा मी सुद्धा येते तुझ्यासोबत. वहिनी, तुम्ही थांबाल का इथे? अगं म्हणजे काय, त्यासाठीच आले ना मी. अण्णा, मी येते. हा वहिनी, सूप द्यायचं राहिलंय अण्णांना, तेवढं प्लीज द्याल? राहिलंच आहे का ते? देते. निघा निघा तुम्ही. ना, येते. हा, सगळ्या गोष्टी अगदी जोडीने करायला हव्यात त्यांना, नाही? हौशी आहेत बाबा दोघं. अण्णा, प्रेम प्रेम म्हणतात ना ते हे. औषध, रिपोर्ट सगळी कारण आहेत बरं का. खरं तर वेळ मिळाला नसेल ना दोघांना गप्पा मारायला. प्रेमात पडलं की सगळ्या जगाचा विसर पडतो. नाहीतर आमचे हे बायको म्हणजे काटा आहे, काटा सतत सलतो, जरा तिचा विचार नाही. जाऊ जाऊ आपण घरी लवकरच. बरं वाटेल तुम्हाला, आराम करा.
सूप हं? सूप सूप मग असं बोला ना अण्णा, बोलल्याशिवाय कळणार आहे का मला? काय तुमचं पण नाही. आता आधी ती सांगून गेली भूक लागेल, पण अशी लगेच लागेल असं वाटलं नव्हतं ना. देते. घ्या. अण्णा काय हे लहान मुलासारखं जरासं तोंड नाही का उघडायचं? शिबाई सगळं आता जरा थांबा. आता मी त्यांना मामांना बोलवून आणते, त्यांच्याकडूनच साफ करून घ्या. पैसे देतो ना आपण त्यांना, कामं करून घ्यायला हवीत. जरा थांबा. शी बाबा, ह्या एक डेस्कवर ना कधी कोणी नसतं. सेवा कर सेवा कर म्हणे. आईला काय जाते सेवा कर म्हणून सांगायला? सगळी कामं माझी मलाच करावी लागतात. शी बाबा. ओ सिस्टर इकडे इकडे. ते आत आहे ना पेशंटच्या अंगावर सूप सांडले. अहो नॅपकिन ठेवले तिथे. नॅपकिनचं विचारण्यासाठी नाही थांबवलंय हो तुम्हाला. आज जा आणि पुसून घ्या त्यांना. अहो तुम्हाला एवढंही करता येत नाही? तुम्ही सून आहात ना त्यांची, काय होतं एवढं सतरंत करायला? एक मिनिट. खूप रगड पैसा घेतो तुमचं हॉस्पिटल आमच्याकडून. ते तुमचं काम आहे. हा, आणि तुम्हाला जमणार नसेल तर सांगा मला. तुमच्या मोठ्या डॉक्टरकडे कंप्लेंट करते तुमची, तुम्ही लक्ष देत नाहीत म्हणून. नाही मी येते. हा एवढं ट्रीट येऊन. हा बरोबर. आत्ता कसं बोललात? आणि दर 10-10 मिनिटांनी यायचं. आत डोकावून बघायचं ते कसे बरे आहेत की नाही. हा, आता हे ठेवून या परत. मी वाट बघते तुमची. बिचारा सासरा काय कटकडे आहे बाईची. स्पेशल वॉर्ड कुठे? देवा, हे कुठे आले इथून? थांबा. स्पेशल रूम्स कुठे आहेत? इथे समोर आहे. अहो लक्षात आहे ना तुमच्या, आपण अण्णांना भेटायला आलोय इथे, तेव्हा अण्णांशी बोलायचं. आणि तिथे कुणीही जरी असलं ना तरी त्याच्याशी नीटच बोलायचं. उगीच आपल्यामुळे कुणाला त्रास नको व्हायला. केतकर काकांसारखं बोलतंय, समजलं? चला. पण लक्षात आहे ना तुमच्या, शपथ मोडणार नाही आहात ना? तुझं हे घरातून निघाल्यापासून काय चाललंय सारखं का? हे करू नका, ते करू नका, इथे जाऊ नका, तिथे जाऊ नका. तर शाळेत जाताना आया बोलतात ना मुलांना आपल्या, तसं वाटतंय मला. रस्त्यातून जाताना सुद्धा लोक वळून वळून बघत होती माहितीये. ही बाई त्या प्रौढ बालकाला काय सारखी सारखी समजावते म्हणून. हो, पण ती लहान मुलं ऐकतात तरी. बर, मी ऐकेन. चल. कुठे आले नेमके? आता काय करू मी? अण्णा अण्णा सावकाश सावकाश. पाणी देऊ का? नाही हो, पडलं तरी काय झालं, मी आहे ना तुमची काळजी घ्यायला. थांबा पाणी देते. हा, खोकला झाला नाही? मी विचारे ना, म्हणजे डॉक्टरांना तुम्हाला काही औषध वगैरे देत आहेत का? हे काय? नाही बघत होतो मी, स्वप्नात तर नाही ना. दिवसा डोळ्या भास व्हायला लागले तुम्हाला. असं वाटतंय? तर लिहूया. आपण भलत्याच रूम मध्ये आलोय. तर हो नाही, हीच रूम आहे. पण ही बाई ती नाही आहे जिला मी ओळखतो. हो, पुन्हा सुरू झालात तुम्ही. शपथ मोडलेली नाहीये. हा, काय विश्वास बसत नाहीये. बस ना. अय्या, बराच वेळ झाला का तुम्हाला इथे येऊन? बाई गो, अण्णांची काळजी करायला लागलं ना की मला सगळ्या जगाचं भानच उरत नाही. अण्णा, बघितलं की नाही कोण आलंय तुम्हाला भेटायला? ते ओळखलत का? आपले जय आदित्य त्यांच्याकडे राहतात ना, ते घर मालक आले तुम्हाला भेटायला. आपण पहिल्यांदाच भेटतोय ना? हो हो. नमस्कार. हो, पण तुमची सविस्तर ओळख करून दिले मी हिला. म्हणजे अण्णाने एक थोरला मुलगा आहे, त्याची एक बायको आहे, थोरली सून. बरं वाटलं तुला भेटून. मलाही. आपण अण्णांना भेटायला आलोय. काय अण्णा, कसे आहेत आता? बरं आहे. हो, तुम्हाला ठणठणीत व्हायचंय हो, आणि त्यासाठी काळजी घ्यायला हवी. हा,
म्हणजे काय? काळजी घ्यायला मी आहेच ना इथे. 24 तास हजरच असते. ते पाहिलंच, डोळे ओले झाले हो माझे एकदम. हो. जय आदिती कुठे आहेत? ते कुठे? हा ते बाहेर गेले. म्हणजे काय रिपोर्ट वगैरे आणायला काहीतरी जाणार म्हणाले होते. मी आहे ना इथे. आणि मी आहे म्हटलं ना, तो बिनधास्तच गेले ना ते रिपोर्ट आणायला. केवढा विश्वास. नाही नाही, चांगलं आहे अण्णा. नजर लागेल अशी सून मिळाली हो. किती धावपळ करते. काहीतरीच तुमचं. अदिती एक सारखा तुमचा विषय हो. तुमचीच काळजी. काय सगळ्या सुनांना जमत नाही ते. अण्णा अण्णा सफरचंद कापून देऊ का? आणि काम करेन, उद्या येताना ना छान 2-3 प्रकारचे ज्यूस घेऊन येईन हा तुमच्यासाठी. अण्णा आता तुम्ही कोणाचीही काळजी करायची नाही. आता फक्त तुम्ही तुमची काळजी करायची. हो, म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असतो. बालपणात चुकांवर पापा मिळतो आणि म्हातारपणात शब्दांच्या थापा. काय सुनबाई, बरोबर ना? आलीस? हो, ते सूप सांडलं होतं ना. अगं तुझं काम मीच केलं बघ. जा तू. अहो काका, त्यांची अजून एक सोन्या, ते असलं का काहीच करावं लागत नाही. जा ना जा. तरी वाटलंच मला हे दिसतंय ते खरं नसणार म्हणून. शांत राहा. बरं, फळ आणलेत. सफरचंद आहे याच्यात, घ्या. जय, रिपोर्ट्स मिळाले? नाही. अजून नाही मिळाले? मला वाटलं आतापर्यंत मिळाले असतील. देतो म्हणाला. तुला काय एवढा वेळ लागला? अरे, या हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये खूप गर्दी होती. मग दुसरीकडनं घ्यायची ना औषधं. इथे जरा स्वस्तात मिळतात ना, म्हणून घेतली. बरं, तुला उशीर होणार असेल तर मी अण्णांपाशी जाऊ का? जय, काय झालं? नाही, तू खर्चाचं म्हटलेस ना. आदिती, काकांनी दिलेले सगळे पैसे पण संपत आले. अजून किती खर्च होणार आहे काही अंदाज येत नाही. तू काळजी नको करू. मला वाटतंय सगळ्या टेस्ट ऑलमोस्ट झाल्या आहेत आता. ही शेवटची असावी कदाचित. म्हणजे पुढे फार खर्च होईल असं तरी वाटत नाही. आदिती, हॉस्पिटलच्या गणितांचं काहीही सांगता येत नाही. उद्या कशालाही पैसे लागू शकतात. मी तुला म्हटलं ना मला इन्सेंटिव्हचा चेक मिळालाय म्हणून. हो, मला माहिती आहे, पण आपल्याला काकांचे पैसे परत द्यायचे. जय, बघ, मला असं वाटतं की आत्ता आपण अण्णांचा विचार केलेला जास्त चांगला. आणि मला आता प्रमोशन मिळालंय ना, सो आपण लोनही काढू शकतो. काळजी नको करूस तू. हो, थँक्यू. अण्णा घ्या घ्या घ्या, पाणी घ्या. घ्या घ्या. अहो थांबा थांबा. त्यांना पाणी हवंय का नको ते बघ ना आधी. अहो अहो असं नसतं काही. म्हणजे पेशंटच्या शरीरामध्ये पाण्याचं योग्य प्रमाण आहे की नाही ते सुद्धा बघावं लागतं ना आपल्याला. खरं सांगते तुम्हाला, काय 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 बघायला लागतं माहिती का आपल्या माणसाचं आजारी असलं की. पण कितीही काही केलं ना तरी त्रास होत नाही हो. आपलं माणूस असतं ना शेवटी ते. तर आजारी माणसासाठी काय करणारच. काल रात्रीपासून मी इथे हॉस्पिटलमध्येच आहे ना, मीच करते सगळं. घ्या अण्णा घ्या, थोडं घ्या अजून. घ्या घ्या. 1 2 3 4 5. तुम्हाला पाण्याची गरज आहे, घ्या घ्या. शपथ घातलीस ना तू, त्याच्यावरचा उपाय आहे हा.
चला आपण निघूया, उशीर होतोय. नाही, असंच मन मारून निघायचं का मी? तुमचा पारा चढतोय. तो खाली उतरल्याशिवाय मी निघणार नाही, लक्षात ठेव. काय मनात गोष्टी ठेवल्या ना की ऍसिडिटी होते मला. तू शपथ मोडली म्हणा ती. आपण निघूया. नाही, मग मोडा माझी शपथ. तू दरवेळेला असं इमोशनल ब्लॅकमेलिंग करतेस मला. हा, आता कसं वाटतंय अण्णा? काका, तुम्ही कसं काय इथे अचानक? मग अण्णांना भेटायला काय तुझी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल काय? अरे जय अदिती, तेवढ्यात कसं काय आलात? अरे आरामात यायचं ना, मी होते ना अण्णांची काळजी घ्यायला. अय्या रिपोर्ट झाले बघू. तुला कळतं त्यातलं? हो. शपथ मोडली नाही ना? बरं झालं हे आले, वाचले मी. जय अदिती, तुम्ही काळजी घ्या अण्णांची. हो, आणि स्वतःची पण. डोळे बघा कसे सुजलेत. बघताय ना? हो, जागरणाने सुजलेत मग यांचे. हो ना, तेच मी त्यांना सकाळपासून सांगते की तुम्ही जा, आराम करा. पण काय ऐकतच नाहीत हे माझं. आपण निघूया. बर, हा या. वहिनी, आम्ही सोडून येतो त्यांना. हो मग शपथ न मोडता बोलता येत मला आज कळलं. तुम्ही म्हणजे ना. नमस्कार करते. हॉस्पिटलात? हो हो. खरं तर तुम्ही दोघं घरी आला असतात ना, तर तुम्हाला हळद कुंकू तरी लावलं असतं. मग कुंकवाचा करंट इथे आणायचा? हो, मोडली नाही शपथ अजून. खूपच विनोदी आहात बाई तुम्ही. अण्णांना खूप बरं वाटलं हा, तुम्ही त्यांना येऊन भेटलात म्हणून. अरे वा, अण्णांच्या मनातलं बरोबर कळतं तुम्हाला. अहो चला बरं. जाऊया ना. जरा कुठे हिचं कौतुक करतोय तर चला चला. काय चाललंय तुमचं? काय नशीब लागतं अशी सून मिळायला? काय म्हणून मला जरा बोलायचं हिच्याशी. अहो तुम्ही शपथ. नाही बोलणार, पण मला बोलू दे. हा, बोलू दे. म्हणजे काय काय बोलायचं, बोला ना. काय आता तू खूप बदललीस. म्हणजे माझ्या मनात तुझ्याविषयी खूप गैरसमज होते हा पूर्वी. आता सगळे दूर झालेत. खरंच? अहो शपथ नाही मोडलेली. हे काय आहे? शपथ शपथ काय हिनं मला असं सांगितलंय की एखाद्या माणसाला त्याच्या कौतुकाचा कंटाळा येईल एवढं त्याचं कौतुक करू नका. अगदी बरोबर आहे. खरंच सांगतो, तुझ्या कौतुकासाठी मला ना शब्दच सापडत नाहीत. पण आज तुला अण्णांची सेवा करताना बघून इतकं बरं वाटलं. काय सांगू तुला. नाही नाही नाही, सांगा ना, सांगा सांगा. नको. नाही नाही, मोडू देत त्यांना शपथ. तुम्ही करा कौतुक करा, कारण काय आहे ना, कौतुक केल्यानंतर असं प्रोत्साहन मिळतं मला. देव तुझं भलं करो. बरं, मला एक शंका आहे की त्या देवानं अशी सून कशी काय बनवली असेल? हा, म्हणजे एवढी सर्व गुण संपन्न. नाही, बरोबर. अजून सुरू व्हायचंय. हा, काय अगं, किती काळजी घेते सासऱ्याची.
तुला सांगतो अशी सेवा केल्यानं कुठलाही सासरा चटकन बरा होईल धडधाकट. कशाला अशी सुनेकडून एवढी सेवा करून घ्यायची असं म्हणेल नाही काय. थँक्यू. अहो शपथ कायम आहे. तुला खरंच सांगतो तुझ्यासारखी सून ज्या घरात पाऊल टाकील त्या सगळ्या घराचं चित्र बदललेलं असेल. म्हणजे नमस्कार. हो पण एवढी कामं करून तू तुझी तब्येतही जपलीस हो. काय म्हणजे तशी कामसुकार माणसाची तब्येत बरीच असते. काय कामच कुठे असतात त्याला काय हो. खर तर तू एखाद्या चित्रपटात उत्तम अभिनय करू शकतेस. हा पण नको करूस. काय अभिनय कधीतरी उघडा पडला तर. नाही काय खोटं बोलणं सगळ्यांना नाही जमत. काय कला आहे ती जी तू अवगत केलीस.